नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। धक्कादायक भाऊबीजेच्या तोंडावर भावा बहिणीवर काळाचा घाला। आयशर टेम्पोच्या धडकेत कोल्हापुरात तिघांचा मृत्यू। ऐन दिवाळी सणात आणि भाऊबीजेच्या 2 दिवस आधीच कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तरसंबळेच्या भावा बहिणीवर काळाने आघात केला आहे। कोल्हापूर राधानगरी रोडवरील कौलव गावाजवळ आयशर टेम्पो आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे। घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दिवाळीच्या सणात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला। या हृदयद्रावक घटनेने तरसंबळे गावावर शोककळा पसरली आहे। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 10 वर्षीय मुलावर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अथर्वची मृत्यूशी झुंज सुरू आहे। काळीज पिळवटून टाकणाऱ्या या अपघाताने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडे निघालेल्या भरधाव आयशर टेम्पोने मोटरसायकलला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला। श्रीकांत कांबळे वय 30 राहणार तरसंबळे, दीपाली गुरुनाथ कांबळे वय 28 शेंडूर तालुका कागल या सख्या बहीण भावासह 3 वर्षीय शिवद्या सचिन कांबळेचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर अथर्व गुरुनाथ कांबळे या गंभीर जखमी झालेल्या 10 वर्षीय मुलावर CPR मधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।